भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज शरद पवार यांच्यावरती जहरी टीका केलेली आहे। आपल्यासोबत सूरज चव्हाण आहेत, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। गोपीचंद पडळकर आज मार्केटवाडीमध्ये गेले, त्या ठिकाणी त्यांनी भाषणादरम्यान म्हटलं की 100 शकुनी मेले असतील तेव्हा जाऊन शरद पवार यांचा जन्म झाला। या टीकेकडे नेमकं कसं पाहता, कारण बरीच टीका टिप्पणी आता या टीकेवर सुद्धा होऊ लागली। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नेहमीच वेगळी राहिलेली आहे। विरोधकांचा सन्मान करण्याची सुद्धा परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे। मला वाटतं गोपीचंद पडळकर यांनी टीका करत असताना आपल्या वयाच्या पेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचं विधान करू नये, कारण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशा विधानातून खराब होण्याचं चान्सेस जास्त आहेत। त्यामुळं बोलत असताना जरी आपली वैचारिक मतभेद एखाद्या व्यक्तीसोबत असले तरी सुद्धा भाषेचा चांगला वापर करावा असं मला त्यांनी वाटते। नक्कीच, पण ही टीका अनेकांच्या जिवारी लागणारी आहे, एनसीपीच्या विशेष करून कार्यकर्त्यांच्या। 100% पवार साहेबांची आणि आमची भूमिका राजकीय जरी वेगळी असली तरी आजही ते आमच्यासाठी आदर्श आहेत। आम्ही जे कोणी आपल्यापेक्षा वयाने मोठे, सन्मानाने मानाने मोठे असतील, ते विरोधी जरी असले तरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला त्यांचा सन्मान करण्याची जे आहे ते आम्ही पाळण्याचं काम केलेलं आहे। आणि आमची सुद्धा अपेक्षा आहे, जे कोणी सत्ताधारी असो विरोधक असो, सगळ्यांनी ती राजकीय परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की गोपीचंद पडळकर करतील। पण आपण पाहतोय की मार्केटवाडीमध्ये 2 मतप्रवाह आहेत आणि कुणी म्हणते की बॅलेटवर निवडणुका घ्यायला पाहिजेत। गावकऱ्यांमध्येच 2 मतप्रवाह दिसत आहेत, तर इतर म्हणतात की ईव्हीएमवरच झालं पाहिजे। या एकंदरीतच परिस्थितीकडे कसं पाहता? शरद पवार गेल्यानंतर आता आसपासची जी गावं आहेत ती पण म्हणतात की आमच्याकडे बॅलेटवर निवडणुका झाल्या पाहिजे। हे लोण वाढत चाललं असं म्हणावं पश्चिम महाराष्ट्रात। एक तरी सोयीनुसार राजकारण करणं विरोधकांनी बंद करावं। एकीकडे लोकसभा तुम्हाला चांगलं घवघवीत यश भेटलं, त्यावेळेस एकाने पण ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला नाही। आणि ज्यावेळेस विधानसभेमध्ये तुम्हाला अपयश भेटलं, तुम्ही ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह करताय। पहिलं तर तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे। 6 महिन्यात लोकांनी तुम्हाला का नाकारलं? कारण तुम्ही लोकांचा विश्वास गमावून बसलात आणि ह्या इतक्या मोठ्या पराभवाचं खापर कुणावर तरी फोडावं लागेल, म्हणून ते आज मुकं जे बोलू शकत नाही त्या ईव्हीएमवरती फोडायचं काम करतायत। विरोधकांनी आत्मचिंतन करावं, गमावलेला विश्वास कमवावा, लोकांच्या प्रश्नावरती आवाज उठवावा। उगाच ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून विषय भरकटण्याचं काम करू नये। आणि कुठल्या गावाने, एखाद्या गावाने जर एक वेगळी भूमिका घेतली तर आपल्या संविधानामध्ये तसं प्रावधान नाही आहे। भूमिका जर तुम्हाला संविधानामध्ये एखादी गोष्ट करायचीच असेल लागू, तर ते तुमच्या त्यासाठी एखादी वेगळा नियम, तो मग विधानमंडळामध्ये असेल किंवा संसदेमध्ये असेल, तो कायदा बनवावा लागतो। त्यावेळेस तशा गोष्टी घडतात। उगाच एखाद्या गावला वाटलं, उद्या एखाद्या गावला वाटेल की आम्हाला देशामधून स्वातंत्र्य पाहिजे म्हणून काय तशा भूमिका घेतात का? तर नाही। कायदा हा देशामध्ये सर्व गावासाठी सारखा असतो। एखाद्या गावानं वेगळी भूमिका घेतली म्हणून कायदा बदलता येत नाही, हे त्या गावातल्या ग्रामस्थांनी पण लक्षात ठेवावं। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आज दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आहे आणि ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीची सूत्र सोपवण्यात येणार आहेत अशी माहिती मिळते। या एकंदरीतच घटनाक्रमाकडे कसं पाहता आणि काही महत्त्वाचे बदल होतील ममता बॅनर्जी यांच्या हातामध्ये सूत्र गेल्यानंतर असं वाटतं तुम्हाला? ज्या गाडीचं इंजनच बिघडलंय त्या गाडीवर कुठलाही ड्रायव्हर बसला तर ती गाडी कशी पुढे जाणार आहे? ज्याचा इंजनच खराब आहे तर त्या गाडीत ममता बॅनर्जी बसल्या काय आणि अजून कोणी तिथं ड्रायव्हिंग सीटवर बसलं काय, काही फरक पडणार नाही। ही जी एनडीए आघाडी आहे ती अस्तित्वासाठी एकत्रित आहे, त्यांना कुठल्याही लोकांच्या प्रश्नासाठी एकत्रित यायचं नाही। यांचं जे आता एकत्रित येणं आहे ते जे आपले पै पाहुणे किंवा जे त्यांच्या कुटुंबातली लोक त्या पक्षात आहेत त्यांना वाचवण्यासाठी ते एकत्रित आहेत। त्यांना ना देशाची काळजी आहे, ना राज्याची काळजी आहे, ना पक्षात असलेल्या पदाधिकाऱ्यांची काळजी आहे। त्यांना काळजी फक्त स्वतःच्या कुटुंबाची काळजी आहे, त्यासाठी एकत्रित येत आहेत। नक्कीच, एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे जयंत पाटला संदर्भातला। जयंत पाटील तुमच्या राष्ट्रवादीमध्ये येतील अशी चर्चा झडते। अमोल मिटकरी यांनी त्याबाबतचं काल एक सूचक ट्विटसुद्धा केलं होतं। कसं पाहता एकंदरीतच या घटनाक्रमाकडे? या घटनाकडे आम्ही पण असंच पाहतो, योग्य वेळी योग्य निर्णय त्यांच्या बदली होईल। जयंत पाटील साहेबच नाहीत, अनेक लोक आहेत जे अजितदादाकडे देवगिरीवर रोज लाईन लावून बसलेले आहेत। त्याच्यामुळं त्या बाबतीत दादा ज्याच्याबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा त्यांच्याबद्दल घेतील
आणि मला विश्वास आहे की तो योग्य दिवस लवकरच येईल. पण महायुतीच्या गाडीमध्ये जागा आहे का? कारण गर्दी झाली ऑलरेडी असं ऐकण्यात आहे. गुणवत्तेवाल्यांना जागा आहे ना, ज्याच्यात गुणवत्ताच नाही अशाला जागा नाही आहे. ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्यांना अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, ज्यांना त्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे, अशा लोकांसाठी नक्कीच त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. जे लवकर येतील त्या जागा भरल्या जातील, ज्यांना उशीर येईल त्यांच्यासाठी उशीर होईल. जयंत पाटील येतील असा विश्वास आहे? मी आत्ताच त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही, परंतु अनेक लोक आहेत जे अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत. अनेकाचा संपर्क आमच्याशी झालेला आहे. लवकरच आमच्या गाडीमध्ये अनेक नवीन पॅसेंजर तुम्हाला दिसतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर लवकरच आमच्या गाडीत NCPच्या गाडीत नवीन पॅसेंजर दिसेल असं म्हणतात सूरज चव्हाण, आणि हे कधीपर्यंत दिसणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.